नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. संपूर्ण देशवासियांसाठी सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण सावधान, कोरोना पुन्हा फोफावतोय असं सांगण्याची पुन्हा वेळ आली आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. एकाच दिवसात 90% वाढ झाली आहे रुग्णांमध्ये. अगदी लहान मुलांना सुद्धा ओमायक्रॉनचा धोका संभवतोय. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पुन्हा एकदा नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये मास्क सक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा मास्क सध्या ऐच्छिक करण्यात आलाय. मास्कची सक्ती नाही, मात्र आता संपूर्ण देशभरात एकाच दिवसात 90% या कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा काही निर्बंध लावले जातात का संपूर्ण देशभरात किंवा राज्यांमध्ये त्या ठिकाणची परिस्थिती पाहून अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण कोरोना पुन्हा एकदा फोफावतोय. आकडेवारीच तसं सांगतेय. देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ व्हायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही चौथी लाट तर नाही ना, अशी देखील शंका एकीकडे उपस्थित होतीये. एकाच दिवसात 90% इतके रुग्ण वाढ झालेली आहे. तर लहान मुलांना सुद्धा ओमायक्रॉनचा धोका संभवतोय. महाराष्ट्र नाही, पण दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये तर मास्क सक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क लावणं हे बंधनकारक होऊ शकतं महाराष्ट्रात सुद्धा. आणि अर्थात संपूर्ण देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ दिसून आली आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत कशी वाढ झाली आहे ती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 11 एप्रिल रोजी 796 इतके रुग्ण संपूर्ण देशभरात एका दिवसात सापडले होते. 12 एप्रिलला ती संख्या वाढून 1088 इतकी झाली. मग 15 एप्रिलला 975 इतके रुग्ण सापडले एका दिवसात. 16 एप्रिलला 1150 इतके रुग्ण सापडले. 16 एप्रिल नंतर 17 एप्रिलचा आकडा जर आपण पाहिला तर तो 2183 इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 90% रुग्ण जे वाढलेले आहेत, जे आपण म्हणतोय, ते आपल्याला या ग्राफवरनं लक्षात येईल.